पहिल्या 2 मॅचेस मध्ये गोलंदाजी केली नव्हती, पण आता हा सेमीफायनलचा मुकाबला आणि पहिला चेंडू टाकत असताना विक्कीवरती इथे हल्ला चढवला जातोय. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली धीरज भोईर येतोय आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि ते एके धावने धाव फलक पुढे सरसवला. धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 आकड्यावरती. तर स्ट्रायकिंग नक्कीच आपण बघू शकता भूषण पाटील. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि मिसफिल्ड इथे केली जाते आणि 4 धावा नक्कीच मिळते. पंचांचा इशारा आला 4 धावा. तर 4 धावाने धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोहोचला 9 आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 चेंडू असतील या षटकामधील. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. यावेळेस बॅटची एज आणि पुन्हा एकदा चांगला कलेक्शन देखील झालं आणि एक धाव कंप्लीट केली गेली. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव फलक करावा लागला 10 धावा. यावेळेस मोठा फटका खेळला गेलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ लॉंग ऑनच्या वरना सीमा पार साधावेसाठी रवी मात्रेच्या बॅटमधून आलेला हा फटका आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 धावा. तर चला पंच स्पीडअप करा. पंच तर नक्कीच इथे सुरत दुसरा षटक नक्कीच हाताळण्यासाठी गोलंदाज धीरज भोईर आपल्याला बघायला मिळेल इन ऍक्शन. आतापर्यंत जर फिक्कीच्या पहिल्या षटकाचा विचार केला थोडस मागडे षटक 16 धावा धाव फलकावरती लगवण्यात रवी म्हात्रेची फलंदाजी. काय फलंदाजी केली आहे रवी म्हात्रेने आतापर्यंत जर बघितलं मागच्या 2 सामन्यांमध्ये थोडीशी बॅट शांत होती, पण एक मोठ्या मॅच मध्ये यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता भूषण पाटीलच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमा पार 6 धावेसाठी. तर 6 धावांनी धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरसावले. धाव फलक जाऊन पोहोचतोय 22 आकड्यावरती. अजून देखील विचार केला तर अजून चेंडू शिल्लक असतील 4 आणि त्या 4 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील टार्गेट सेट करण्यासाठी. धीरजचा विचार केला आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी धीरजने केली होती, पण ह्या मॅच मध्ये त्याच्या समोर देखील तेवढा ताकदीचा फलंदाज नवी मुंबईचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखला तो भूषण पाटील. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू अलॉंग द कार्पेट कलेक्ट करेपर्यंत 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी धाव फलक करावा लागला 24 धावा आणि अजून देखील चेंडू शिल्लक असतील 3. तर 3 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील असेल. यावेळेस आडव्या बॅटने नक्कीच खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू खाली दीपक ठाकूर येतोय. कलेक्ट करेपर्यंत 1 धाव नक्कीच इथे कंप्लीट केली गेली आहे आणि एक्स्ट्राची धाव 2 धावा नक्कीच इथे मिळतील. सव्वीस धावा नक्कीच धाव फलकार लगवण्यात आल्यात. अजून देखील 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल.
यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला पण चांगली गोलंदाजी आपल्याला धीरजचे देखील बघायला मिळाली. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू. टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा हा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. फलंदाजापासून थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला पण पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईटच्या साईड फलकार धावा लागला. 27 धावा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सच्या वरनं खेळलेला हा फटका. चेंडू जातो सीमापार 6 धावांसाठी आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकार धावा लागला. 33 धावा आणि 34 धावांचं आव्हान ठेवले. 10 चेंडू आणि 34 धावांची गरज. तर चला तुर्भे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. तुर्भे संघ कोणताही जास्त टाइम घेऊ नका. आपण लवकरात लवकर मैदानात उतरा आणि धारावे संघ आपली ओपनिंगची फलंदाजी जोडी आपण देखील मैदानात पाठवायची आहे. तर चला तुर्भे संघ क्षेत्ररक्षण सजून घ्या. दहा चेंडू आणि 34 धावांची गरज. तेहतीस धावा नक्कीच धाव फलकार लगवल्यात गेल्यात आणि 34 धावांचं आव्हान असेल. 34 रन्स टू विन. तर चला पंच सामन्याला सुरुवात करा. चला पंच ग्रीन सिग्नल द्यायचं आपण आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी हेमंत पाटील आपल्याला बघायला मिळेल. तसवर टाकी इंडोर नवी मुंबईचा उभारता सितारा भावेश नाईक बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. तर पहिला चेंडू आणि सामना करायला भावेश नाईक. यासने नक्कीच सुरेख चेंडू. ब्लॉक होल्पचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. समीकरण बदलतं. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळेस कट केले चेंडूला. पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. एक चांगला फटका आपल्याला भावेश नाईकच्या बॅटमधनं देखील बघायला मिळतोय. काय फटका सजवलाय. टप्पा पडला तसंच कट केलं. यावेळेस फुल टॉस चेंडू स्लोअर मध्ये चेंडू होता. चेंडू खाली भूषण पाटील आला आणि झेल टिपला गेला. फलंदाज भावेश नाईक इथे बाद होतोय.
तर नवीन फलंदाज सचिन नाईक देखील मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत हेमंतचा विचार केला 3 चेंडू नक्की टाकले गेले. 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या 6 आणि एक विकेट देखील प्राप्त केली. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, चांगल्या लाईन वरती नक्कीच बॉल पिच केला गेला आणि डॉट बॉल येतोय. यावेळेस मोठा फटका सचिनच्या बॅटमध्ये. चेंडू खाली राहुल कांबळे येतो आणि चांगला झेल टिपला जातोय. सचिन देखील इथे बाद होतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला हेमंत पाटीलची बघायला मिळाली. जर बघितलं तर 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. राकेश आलाय. राकेश आलाय नवीन गोल. समीकरण थोडस बदललंय. 5 चेंडू आणि गरज असेल 28 धावांची. चार चेंडू आणि 24 धावांची गरज. 4 चेंडू 4 षटकार लगवावे लागतील. आता धीरज भोईरला आपण बघू शकता. यशांचा वेध नक्कीच पायांचा वेध देखील घेतला. एलबीडब्ल्यू साठी अपील देखील केलं गेलं. पंचांनी इशारा फेटाळलाय आणि एकदा मिळते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. समीकरण थोडस बदलते. आता समीकरण येऊन पोहोचलंय. 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुरेश चेंडू, चांगला चेंडू. ह्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चेंडू नक्की शिल्लक असेल. फायनल मध्ये प्रवेश